सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर लेक्चर. होपफुली तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल. आपण नवीन टॉपिकला सुरुवात केलेली आहे. मॅट्रायसिस इझी आहे टॉपिक. कालच्या लेक्चरवरून तुम्हाला ही गोष्ट जाणवली पण असेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे सोडा. सो काल आपण जे बेसिकली बघितलं ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मॅट्रायसिस, की मॅट्रायसिस आहे काय, डिटर्मिनंट पासून तो वेगळा कसा आहे, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे टाइप्स काय काय आहेत त्याच्यामध्ये. सो ते आपण बघितलं. ऑर्डर वगैरे कशी लिहिली जाते, ह्याच्यामध्ये डिफरंट मॅट्रायसिस कसे लिहू शकतो. जसं डिटर्मिनंट मध्ये एक व्हॅल्यू भेटते, तसं मॅट्रायसिस आपल्याला एखादी व्हॅल्यू देऊ शकत नाहीये, तो एखाद्या नंबरचं रिप्रेझेंटेशन नाहीये. हे सगळ्या गोष्टी आपण काल बघितलेल्या आहे. सो भरपूर टाईप ऑफ मॅट्रायसिस झाले होते. मला वाटतं शेवटचं कन्क्लुडिंग आपलं अप्पर अँड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होतं. ठीक आहे. सो त्याच्या पलीकडे मी आज बोललो होतो. आज नवीन टॉपिक जो सुरू करणार आहे आपण, तो म्हणजे काय होतं की अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस. ओके. आता अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस म्हणा किंवा ऑपरेशन्स असं म्हणा ऑन मॅट्रायसिस, ठीक आहे, हे जरी बोललं तरी फरक पडणार नाही. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये कसं आहे की महत्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये पहिलं जे ऑपरेशन किंवा जर मी असं म्हटलं ऑपरेशन ऑफ मॅट्रायसिस, तर ते इक्वॅलिटीचं पण पॉईंट येतो. ओके. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसिस. ठीक आहे. हा सुद्धा पॉईंट कव्हर होतो, पण हा पॉईंट कालच झालेला आहे. ओके. इन यस्टरडे लेक्चर दिस पॉईंट इज कम्प्लिटेड. सो मेजरली आज जे मला स्टार्ट करायचं ते म्हणजे ऍडिशन, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन असेल, त्याच्यानंतर बाबा तुमचं मल्टिप्लिकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला सुरू करायचं. सो कसं आहे, थोडंसं सोपं पण आहे, पण आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे या गोष्टीमध्ये. ओके. सो आपण बघायला सुरुवात करूया. पहिलं काय आहे, ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस. ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस लाईटली घेऊ नका टॉपिक. ऑब्व्हियसली मी प्रत्येक वेळी सांगते की प्रत्येक टॉपिक सोपा आहे, फक्त कसं आहे हा जास्त सोपा आहे, त्यामुळे लाईटली घेण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे मॅट्रायसिस ऍड कधी होतील हा प्रश्न पडला पाहिजे, की अरे आपण काल जी गोष्ट बघितली की मॅट्रायसिस मध्ये तर ऑर्डर कुठलीही असू शकते. ठीक आहे. असं काही नाही की प्रत्येक मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. डिटर्मिनंट साठी ठीक आहे, एखादा डिटर्मिनंट पाहिजे ना तर तो स्क्वेअर असला पाहिजे, कारण व्हॅल्यू त्याचीच भेटेल जो स्क्वेअर आहे. कारण आपण मॅट्रिक्स मध्ये पण ही गोष्ट बघितली की जर एखादा मॅट्रिक्स जर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू मी काढू शकतो. ही गोष्ट आपण बघितली. मग ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस साठी सुद्धा काय आहे की ऑर्डर ऑफ बोथ द मॅट्रिक्स, ओके, मॅट्रिक्स मस्ट बी सेम. ठीक आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर ऑर्डर दोन मॅट्रिक्सची सेम असेल, ऑब्व्हियसली दोन मॅट्रिक्स ऍड करणार आहे आपण, तरच ते आपण कम्फर्टेबली ऍड करू शकतो. ओके. सो आता ह्याच्यासाठी एक लक्षात घ्या, आपण जर एक मॅट्रिक्स ए डिफाईन केला आणि दुसरा मॅट्रिक्स बी डिफाईन केला, याचे ऑर्डर सेम आहे, तर ऍडिशन म्हणजे काय होणार आहे, ए प्लस बी. ओके. ए प्लस बी पण डिफाईन असणार आहे आणि ऑर्डर काय असेल, जी ऑर्डर ह्यांची आहे ना तीच ऑर्डर इथे पण असणार आहे. सो ही गोष्ट एक समजून घ्या. आता महत्वाचं याच्यामध्ये काय आहे की तुम्ही एक गोष्ट बघा की ऍडिशन ज्यावेळी करतो तर आपण सबस्ट्रॅक्शन म्हणजे पण काय गोष्ट आपण म्हणू शकतो की ऍडिशनच केलंय बट विथ निगेटिव्ह साईन, असं आपण म्हणू शकतो. ऑब्व्हियसली बरोबर आहे. मग ऍडिशन समजून घ्या, सबस्ट्रॅक्शनची काय तसं समजायची गरज नाही. ठीक आहे. सो आता तुम्ही असं समजा की ए एक मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर आहे 2/2. ठीक आहे. आणि बी एक मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर आहे 2/2. सो ज्यावेळी मी ए प्लस बी करेन, तो जो मॅट्रिक्स आहे त्याची पण ऑर्डर काय असणार आहे 2/2. ह्या ऑर्डर मध्ये काय बदल होणार नाहीये. ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये या गोष्टी थोड्याशा बदलतात. ठीक आहे. सो इन डिटेल जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो ए आय जे. ठीक आहे. हा एक मॅट्रिक्स आहे एम इंटू एन ऑर्डरचा. त्यांचा बी एक मॅट्रिक्स आपण डिफाईन करूया बी आय. तो आय आणि जे मला समजून घ्यायचा, तो तुम्हाला आधी सांगतो. आता सेम ऑर्डर आहे म्हणजे ऑब्व्हियसली सेम ऑर्डर असणार आहे. मग ए प्लस बी ज्यावेळी डिफाईन होतो त्यावेळी काय होणार आहे की ए आय जे प्लस बी आय जे. ओके. आणि ऑर्डर काय असणार आहे एम क्रॉस एन. ओके. सो एक लक्षात घ्या, हे एक थेरॉटिकल नोटेशन झालं की बाबा कसं लिहायचं ऍडिशन, पण माझं म्हणणं तुम्ही डोक्यामध्ये हे भरण्यापेक्षा ना सरळ सरळ एक कन्सेप्ट भरून घ्या की ऍडिशन कसं होणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही काही डिफाईन करू शकता, कुठलाही मॅट्रिक्स डिफाईन करा, 1 2 0 3 -1 3 4 5 असं घ्या. ए बी घ्या. आता हा ऑब्व्हियसली याची ऑर्डर काय असणार आहे, तर रो बघा किती आहेत 2 आणि कॉलम किती आहेत 4. सो 2/4 झाला. सिमिलरली बी डिफाईन आहे 0 -1 2 3 3 4 5 आणि -2. ठीक आहे. असा डिफाईन आहे. तर आता मला एक गोष्ट कळते की ह्याची पण ऑर्डर किती आहे 2 रो आणि 4 कॉलम. तर आता ज्यावेळी ऑर्डर सेम होते मी काय करू शकतो की चलो पहिली कंडिशन, इफ समवन आस्क मी टू ऍड दिस थिंग, सो पहिलं माझ्या डोक्यात काय विचारलं पाहिजे, अरे हा भाई ऍड तर करू शकतो. मग कसं आहे, तर या दोघांचे ऑर्डर बघणार. ठीक आहे. एम क्रॉस एम क्रॉस एन सेम. चलो माझं काम झालं, आय कॅन ऍड दिस थिंग्स.
आता काही नाही, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे, बाकी काही करायचं नाही. 1 + 0 1, 2 - 1, आता 2 हे प्लस मायनस 1 झालं म्हणजे 2 - 1 1 झाला. ठीक आहे. 0 + 2 2, 3 + 3 6, -1 आणि 3 2, 3 4 7, 4 5 9, 5 - 2 3. दॅट्स युअर आन्सर. आता ह्याचं पण ऑर्डर बघा, ऑर्डर इज सेम, सो दिस विल बी युअर आन्सर. ठीक आहे. सो मॅट्रिक्स मध्ये ऍडिशन काय कठीण गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. याच्यामध्ये काही टेन्शन घेण्याची गरज पण नाहीये. आता सबस्ट्रॅक्शन बद्दल जर बोललं ना तर असंच होणार आहे. ए आय जे जर एम क्रॉस एन ने डिफाइंड आहे, बी आहे जो बी आय जे ने डिफाइंड आहे, एम क्रॉस एन ने डिफाइंड आहे, तर ए - बी जेव्हा मी लिहिणार आहे तर मी असं पण डायरेक्टली लिहू शकतो. लक्षात घ्या, फरक काय पडणार नाहीये. पण मॅथमॅटिकली असं लिहिण्यापेक्षा ना बेस्ट वे काय लिहिलं जातं की ए प्लस ऑफ -बी, म्हणजेच काय की हे असं होणार ए आय जे प्लस ऑफ -बी आय जे. ठीक आहे. सो या पद्धतीने हे वर्क होईल. आता कसं होणार आहे की मायनस साईन आतमध्ये जाईल. ठीक आहे, मायनस साईन आतमध्ये जाईल म्हणजे आता हे असं असेल ना, हा ए आहे जो की 1 2 3 आणि 4 आहे. ठीक आहे. आणि बी डिफाइंड आहे -1 -2 -3 -5. ठीक आहे, असं डिफाइंड. आणि मला कोण बोललं चलो सबस्ट्रॅक्ट दिस थिंग, तर मी बिंदास असं लिहू शकतो रे, ह्याचा काय प्रॉब्लेम आहे. पहिली तर ऑर्डर ह्याची 2/2 आहे, ह्याची पण 2/2 आहे. सो मला कोण अडवणार तर नाहीये की त्याला काय करण्यापासून. सो 1 - 1 हे झालं 2, 2 - 2 4 झालं, 3 - 3 6 झालं आणि हे झालं 9. आता ह्याची पण ऑर्डर 2/2. पण शक्यतो करताना कसं करायचं की दिस ऑफ -बी अशा पद्धतीने केलं जातं. आता ह्याच्यासाठी काय होईल, पहिली गोष्ट म्हणजे -बी तुम्हाला करावं लागेल. आता -बी करायचं आहे म्हटल्यावर काय होणार आहे, मायनस साईन प्रत्येकाला आतमध्ये मल्टिप्लाय. सो 1 2 3 आणि 5 हे असंच झालं. म्हणजे इव्हेंच्युअली ऍड होताना काय होणार आहे, ए आहे तसा 1 2 3 4 आणि प्लस ऑफ -बी म्हणजेच काय दिस थिंग 1 2 3 आणि 5. सो इव्हेंच्युअली हे पण काय येणार आहे 1 1 2, हे 4, हे 6 आणि हे 9. सो आन्सर तर तेच येणार आहे. याच्यामध्ये काय मॅजिक काय नाही सोडा, हे एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही ओव्हर स्ट्रेच करताय, ठीक आहे बरोबर आहे. आय हॅव गिव्हन लॉट ऑफ टाइम टू दिस. सो एवढं तर समजलं पाहिजे, याच्यामध्ये कोणाला काय कठीण नसलं पाहिजे. लक्षात घ्या की तुम्हाला सांगण्याचं कारण काय की बरेच वेळा मुलं आहेत ना असं नको तिकडे सबस्ट्रॅक्शन करून मोकळे होतात. सो शक्यतो तसं करू नका, ऍडिशन करून मायनस करून घ्या, ते आपल्याला जास्त बेनिफिशियल पडेल. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये नोट करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. We need to note some things. आता तुम्हाला लॉज आठवतात, आपण बरेचशा वेळी लॉज आपण घेतले होते. ठीक आहे. जर आता त्यामध्ये जर आपण म्हटलं की इफ ए अँड बी इज डिफाइंड, ओके, आता जर ते ऑब्व्हियसली डिफाइंड असले पाहिजेत ए अँड बी, तर नोट्स मध्ये आपण काय लिहू शकतो की पहिला लॉ कॉम्युटेटिव्ह लॉ, कॉम्युटेटिव्ह बरोबर आहे, कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय की हे पण इथे फॉलो करणार आहेत. म्हणजे काय a + b = b + a, हा लॉ इथे 100% फॉलो होणार आहे. तुम्ही करू शकता ट्राय. 1 2 3 4, ओके, हा a झाला, हा b झाला, 3 1 0 1. ठीक आहे. तर a + b काय येणार आहे बघा, a + b तुमचा येणार आहे 4 3 3 5. ठीक आहे. सिमिलरली b + a बघा करून, आता मी सगळ्याचे प्रूफ मध्ये येणार आहे. आता हा उलटा करा, 3 + 1 काय होणार आहे 4 3 3 आणि 5. सो येस दिस लॉ विल स्टँड. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह आहेत, पण कधी ज्यावेळी त्यांच्या ऑर्डर ऑब्व्हियसली सेम असल्याशिवाय आपण ऍडिशन करू शकत नाहीये, ते ह्या गोष्टीने फॉलो करतात. लक्षात ठेवा कसं होतं की आपण बरेच वेळा आपण विचार करतो की जे सगळे लॉ एखाद्या ठिकाणी अप्लाय होतात ते दुसरीकडे पण सगळे अप्लाय न होणार, ठराविक होते. ठराविक त्यातले कॉम्पिटेटिव्ह आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह आहे, असोसिएटिव्ह आहे, मग सगळे तिथे ऍप्लिकेबल आहेत का, तर असं होऊ शकत नाही. लक्षात घ्या, हा कॉम्पिटेटिव्ह ऍप्लिकेबल आहे दाखवला. सेकंड जो आपण बघितलेला तो असोसिएटिव्ह, असोसिएटिव्ह. ठीक आहे. सो असोसिएटिव्ह लिहूनच घ्या. असोसिएटिव्ह मध्ये काय होतं की a + b एका ब्रॅकेट मध्ये असेल आणि +c असेल, तर मी याला असं लिहू शकत होतो ना b + c. सो हा असोसिएटिव्ह आहे. सो येस दिस कॅन ऑल्सो वर्क. हा असोसिएटिव्ह आहे, तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता. व्हेरीफाय युअरसेल्फ. ओके, तुम्ही स्वतः व्हेरीफाय करून बघा, हे 100% असणार. ओके. आणि ज्यावेळी अशी एखादी कंडिशन येऊ शकते की a + b ज्यावेळी 0 असेल, तर काय म्हटलं जातं की a and b आर कॉल्ड ऍडिटिव्ह इनव्हर्स. a and b आर कॉल्ड ऍडिटिव्ह इनव्हर्स. ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी a + b 0 येणार ना त्यावेळी ऍडिटिव्ह इनव्हर्स. हे येण्याची भरपूर कारण आहेत, लक्षात घ्या. कारण कसं होणार आहे की तुमचा a जर 1 1 1 1 आहे तर b तुमचं सगळं मायनस असलं पाहिजे, -1 -1 -1 -1 -1, म्हणजे ऑब्व्हियसली तो ऍडिटिव्ह इनव्हर्स झाला. ही गोष्ट आपण आधी सुद्धा बघितली. ठीक आहे.
आता जसं ऍडिशन वर्क होतं तसं काही मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शन झालं, बरोबर आहे. सो आता मल्टिप्लिकेशन, पण मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस बघायच्या आधी एक पॉइंट आहे. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर. आता मला वाटतं ही गोष्ट भरपूर वेळा आपण डिफाईन केलेली आहे की एखाद्या मॅट्रिक्सला आपण एखादा स्केलर मल्टिप्लाय केला तर तो करस्पॉन्डिंग सगळ्या एलिमेंट्सला मल्टिप्लाय होतो. ओके, सो इफ वी मल्टिप्लाय अ मॅट्रिक्स बाय अ स्केलर देन इट गेट्स multiplied to all the elements of that matrix. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं सगळ्यांनी बघितलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल जर ए एक मॅट्रिक्स डिफाईन्ड आहे, ठीक आहे, आता ऑर्डर काही असो त्याची फरक नाही पडत, तर मी जेव्हा के ए लिहितो त्यावेळी 100% काय होणार आहे, तो के अख्खा त्या मॅट्रिक्स मध्ये आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. आता तुम्ही कुठले एक्झाम्पल घेऊ शकता, 1 2 3 4 5 आणि 6 घेतलं. ठीक आहे, सो इफ आय वॉन्ट 2, ओके, किंवा -2 काही म्हणा, काही फरक पडत नाही. 2a जर मी म्हटलं तर काय होणार आहे, 2 आतमध्ये प्रत्येक गोष्टी जाईल, 2 4 6 8 10 आणि 12. ठीक आहे, सो दिस विल बी 2a. सो दिस इज नथिंग बट स्केलर मल्टिप्लिकेशन. मला वाटतं ही गोष्ट आता काय एक्सटेंड करायची गरज नाही, तुम्हाला गोष्ट माहिती आहे. आणि कॉमन काढायचं असेल त्यावेळी काय होणार आहे की तो विथ पॉवर बाहेर येणार आहे. ठीक आहे, तो विथ पॉवर येईल बाहेर. कारण कसं होतं की ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण ह्याच्यात मल्टिप्लाय करता आणि बाहेर काढता तर एक बघा इथून पण येणार आहे, तो इथून पण बाहेर येणार आहे. सो तो थोडासा फरक पडणार आहे 100%. ठीक आहे, सो नोट मध्ये आपण बघूया लिहून. कॉमन पण तुम्हाला काढता आलं पाहिजे, मल्टिप्लाय करायचं कॉमन पण काढता आलं पाहिजे. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ओके, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, देन आता बघा की जर के ए आहे, ठीक आहे, के ए आहे, तर काय होणार आहे की के रेज टू n असा बाहेर येईल. आता हे येण्याचं कारण तुम्हाला इथे मला वाटतं कळायला हरकत नाही की ज्यावेळी एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल इफ ए जर मी एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतो, अल्फा बीटा गॅमा एक्स वाय झेड ए बी आणि सी. सो हा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला ऑब्विसली. सो मी ह्याला काय करतो, के ने मल्टिप्लाय करतो. सो आतमध्ये काय झालं, के अल्फा के बीटा के गॅमा. ओके, हे सगळं लिहा तुम्ही. ओके, असं लिहिल्यानंतर आता एक लक्षात घ्या की ह्यांचं काय म्हणणं आहे की हा जो आहे डिटर्मिनंट, ह्याच्या डिटर्मिनंटची ज्यावेळी व्हॅल्यू घेणार आहे त्यावेळी काय होईल, तर हा ए, बरोबर आहे, हा ए हा काय होणार आहे दिस वे, म्हणजे हे सगळं अल्फा बेटा ह्याच्यामध्ये लिहिणार आहे, अल्फा बेटा गॅमा. हे तर आता स्केलर मल्टिप्लिकेशन झालं. पण आता ह्यांचं म्हणणं काय की ए इज अ स्क्वेअर ऑर्डर मॅट्रिक्स, देन मॉड म्हणजेच काय डिटर्मिनंट घेतला, डिटर्मिनंट मधून ज्यावेळी के बाहेर काढेल त्यावेळी किंमत काय होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी डिटर्मिनंट मध्ये मल्टिप्लाय केला तर तो पुन्हा असाच मल्टिप्लाय होईल ना, के बीटा के गॅमा. फरक तर काय पडणार नाहीये, मल्टिप्लिकेशन ज्यावेळी फरक काही पडणार नाही. पण बाहेर येताना आता त्याच्यातून ज्यावेळी मला ह्याच्यातून के बाहेर काढायचंय तर इथून एक के, इथून एक के आणि इथून एक के असे बाहेर येते ना, प्रत्येक रो मधून एक के बाहेर येईल, म्हणजे के क्यूब बाहेर आला आणि आतमध्ये काय झालं अल्फा बेटा गॅमा आणि आहे ते. म्हणूनच ही प्रॉपर्टी दिली आहे बघा, के रेज टू एन म्हणजे काय की ऑर्डर एन म्हणजे 3/3 चा असेल तर के क्यूब बाहेर येईल, 4/4 चा असेल तर काय के रेज टू 4 बाहेर येईल, 5/5 चा असेल तर के रेज टू 5 बाहेर येणार आहे. मला वाटतं डिटर्मिनंट मध्ये सगळ्या प्रॉपर्टीज इन डिटेल मध्ये आपण स्टडी करून झालेल्या आहेत, तरी सुद्धा एक आपलं सांगण्यापुरती असा. ठीक आहे, नेक्स्ट नोट मध्ये आपण थोड्याशा गोष्टी बघूया लिहून की ज्यावेळी एक मॅट्रिक्स ए डिफाईन्ड आहे तर तो सेम मॅट्रिक्स त्यातून मायनस केला तर काय भेटणार आहे मला, नल मॅट्रिक्स किंवा झिरो, नल मॅट्रिक्स नाही झिरो भेटणार आहे. ठीक आहे, सो मला वाटतं ही काही सांगण्याची गोष्ट नाहीये. आता अजून एक गोष्ट आहे की डिटर्मिनंट ऑफ ए प्लस बी इज नॉट इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए प्लस डिटर्मिनंट ऑफ बी. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. बरेच वेळा मुलांचं कसं आहे की दोघांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर ऍडिशनची सेम आहे तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल ऍडिशनचा डिटर्मिनंट जर घेतला तरी तो सेम येणार आहे, अजिबात नाही, असं होत नाही. लक्षात ठेवा, फरक आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर गोष्ट वेगळी पडते, पण ऍडिशनला हा फॉलो होत नाही. कारण साधी गोष्ट तुम्ही विचार करा ना, तुम्ही ए बी इंडिव्हिज्युअली घ्या आणि त्या दोघांचं ऍडिशन केल्यावर एक काहीतरी नवीनच मॅट्रिक्स जनरेट होईल ना, त्याचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू ह्या दोघांच्या ऍडिशनला कशी मॅच होईल,
सो यू कॅन व्हेरीफाय दिस थिंग. ओके, सो हे होमवर्क म्हणून तुमचं तुम्ही बघायचं की एक मॅट्रिक्स तुम्ही ए डिफाईन करा, एक बी डिफाईन करा आणि प्रॉपर्टी अप्लाय करून बघायचे. कारण कसं हे वर्क होत नाही गोष्टी, लक्षात घ्या. आता ही गोष्ट वर्क कशासाठी होईल तर ट्रेस साठी होऊ शकते. कारण ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स साठी काय होणार आहे बघूया आपण. ती गोष्ट इथे बघूया की ट्रेस ऑफ जर ए प्लस बी लिहिला तर तो काय माहिती आहे, ट्रेस ऑफ ए प्लस ट्रेस ऑफ बी असं मी लिहू शकतो. ओके, आता हे टीआर ट्रेस आहे. बरोबर, जेव्हा मुलं ट्रान्सपोज म्हणून पण कन्सिडर करतात, ते पुढे जाऊन आपल्याला ट्रान्सपोज वगैरे शिकायचं आहे, पण सध्या आपण ट्रेसच आहे यावरती भर देऊया. मग आता हे ट्रू कसं, इफ इट डज नॉट स्टँड फॉर डिटर्मिनंट देन हाऊ इट इज ट्रू फॉर ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. तर आपण हे बघून घेऊया की मी असं म्हणतो की ए इज इक्वल टू अल्फा बीटा गॅमा डेल्टा आणि बी मी म्हणतो एक्स वाय झेड आणि इथे डब्ल्यू असं म्हणूया. आता मी ए प्लस बी जर घेतला तर काय होणार आहे, अल्फा प्लस एक्स बीटा प्लस वाय गॅमा प्लस झेड आणि डेल्टा प्लस डब्ल्यू. आता ट्रेस ऑफ ए प्लस बी जर मी काढला तर तो काय येणार आहे, अल्फा प्लस एक्स प्लस डेल्टा प्लस डब्ल्यू. ठीक आहे, नाउ लेट अस फाइंड इंडिव्हिज्युअल ट्रेस. ट्रेस ऑफ ए काय येणार आहे, अल्फा प्लस डेल्टा. ट्रेस ऑफ बी काय येणार आहे, एक्स प्लस डब्ल्यू. नाउ लेट अस ऍड दिस इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. बरोबर आहे, ऍड 1 अँड 2. तर काय होईल, ट्रेस ऑफ ए प्लस ट्रेस ऑफ बी इज इक्वल टू, ओके प्लस आहे, प्लस ट्रेस ऑफ बी इज इक्वल टू काय, अल्फा प्लस डेल्टा प्लस काय रे बाबा एक्स, माझंच मला समजेल ना, एक्स प्लस डब्ल्यू. बघा, अल्फा प्लस डेल्टा एक्स प्लस डब्ल्यू. रिअरेंजमेंट बदलली पण आन्सर तर सेम राहणार आहे. सो दिस वर्क्स फॉर ट्रेस. सो मी असं म्हणू शकतो ट्रेस ऑफ ए प्लस बी प्लस सी असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, ट्रेस ऑफ ए प्लस ट्रेस ऑफ बी प्लस ट्रेस ऑफ सी, दॅट विल बी इक्वॅलिटी विल होल्ड. ठीक आहे, सो इथे काय प्रॉब्लेम येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ना की ज्या तुम्हाला म्हणतात ना ह्या तोडपाडच पाहिजे, किंवा डिटर्मिनंटचं प्लस मध्ये वर्क होत नाही पण ट्रेस मध्ये त्या गोष्टी वर्कआउट होतात. सो या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. ओके, so if this is okay we can start with our major discussion which is multiplication of matrix or matrix multiplication. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला थोड्याशा नोट म्हणून लिहायच्या. ठीक आहे, सो आय विल राईट डाऊन दॅट वन बाय वन. कारण जेवढं वाटतं ना की मॅट्रिक्स ऍडिशन जसं आहे किंवा सबट्रॅक्शन, करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला ऍड करा, करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला मायनस करा, असं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वर्क होत नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला भल्या भल्यांची हालत खराब होते कारण चुकतात भरपूर आहे. ठीक आहे, बघूया आपण काय. पहिली गोष्ट म्हणजे की इफ मॅट्रिक्स, ओके, इफ मॅट्रिक्स A has order m cross n, ठीक है, and B has order p cross q, then, ठीक है. आता इथे बघा, आता जर A ची ऑर्डर m क्रॉस n आहे आणि B ची ऑर्डर आहे p क्रॉस q, तर AB म्हणजे A डॉट B म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. आता हे वेक्टरचा डॉट बिट नाही, हे साधं मल्टिप्लिकेशन वाला डॉट. A B will be defined, okay, is defined किंवा to be defined असं म्हणूया, to be defined. म्हणजे A B defined असण्यासाठी काय पाहिजे तर पहिली गोष्ट n should be equal to p, this is your first condition, आणि order of AB will be equal to m cross q, so this will be order of AB. Similarly तुम्ही BA to be defined, BA साठी काय होणार आहे तुमचं आता m should be equal to q and order of BA should be equal to the m n cross p, so this will be your order. Okay, आता बघा की हे पहिल्या वाचल्यानंतर पहिल्या याच्या स्टँडमध्ये पटकन क्लिअर होणं थोडंसं अवघड होऊन जातं. ठीक आहे, सो मी ती गोष्ट पहिला क्लिअर करतो की A ची जर ऑर्डर आपल्याला जो काय दिलेला आहे तो जर m क्रॉस n आहे आणि B ची जी काय ऑर्डर दिलाय जो मॅट्रिक्स आहे तो आहे p क्रॉस q, तर हे दोघं मल्टिप्लाय होण्यासाठी मला हा नंबर आणि हा नंबर सेम लागतो. बघा एकदम सिंपल मध्ये, जर मला A आणि B दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करायचे आहेत तर हा नंबर आहे, ओके, आय विल जस्ट ट्राय टू हायलाइट इट म्हणजे अजून जो थोडं क्लिअर होईल. हा जो नंबर आहे आणि हा जो नंबर आहे दिस शुड बी सेम, आणि जी ऑर्डर येणार आहे तुमची ती हे आणि हे येणार आहे. ओके,
सो आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की एक्सप्लेन करा सर अजून, तर आपण असं करू शकतो की ए जर डिफाईन केला ज्याची ऑर्डर आहे 2 क्रॉस 3 आणि बी जर डिफाईन केला ज्याची ऑर्डर आहे 3 क्रॉस 5, तर मला जर कोण म्हटलं दॅट इज ए बी पॉसिबल और इज ए बी डिफाईन, डिफाईन म्हणजे काय ते पॉसिबल आहे का, तर यस मी म्हणेन यस बिकॉज, ओके पहिली जर गोष्ट यस ए बी इज पॉसिबल बिकॉज इथे बघा 3 म्हणजे 3 इज इक्वल टू 3, बरोबर, हा 3 आणि हा 3 हे नंबर सेम झाले, दॅट इज m क्रॉस n असेल आणि हा p q असेल, तर हा n आणि p सेम झाला. पण ज्यावेळी एबी मी लिहिणार आहे मॅट्रिक्स म्हणून लिहिणार आहे त्याची ऑर्डर असेल 2/5, ओके 2/5 ही गोष्ट समजून घ्या, लक्षात घ्या. आणि हेच उलट होऊन जाणार आहे बीए साठी होऊन जातं, लक्षात ठेवा. ओके बीए साठी हे उलट होऊन जातं. आता इथे बीए डिफाईन होईल का, तर नाही होणार. कारण काय की हा 5 आणि हा 2 मॅच नाही होणार, कारण बी ए जेव्हा मी लिहिणार ना तेव्हा मी असं इमॅजिन करणार. आता बघा एबी साठी मी असं इमॅजिन केलं, इमॅजिन नाही, दिस अँड दिस, सो ए अँड बी, सो यस दिस आर सेम, सो यस आय कॅन मल्टिप्लाय. आता बी ए करतोय तर मी असं लिहिणार ना, बी लिहिला आणि मग ए लिहिलं, सो दिस इज नॉट सेम, सो इट इज नॉट डिफाईन्ड. सो ही गोष्ट समजून घ्या की प्रत्येक वेळी ए बी आणि बी ए दोन्ही डिफाईन्ड असतील असं शक्यच नाहीये, दे आर नॉट एट ऑल इक्वल. लक्षात घ्या, बरेच वेळा मुलांचं म्हणणं आहे ए प्लस बी काय केलं, बी प्लस ए काय केलं, किंवा ए मायनस बी काय केलं, बी मायनस ए काय केलं, उत्तर आपली सेम येतात, असं नाहीये, लक्षात घ्या. असं अजिबात होत नाही, मल्टिप्लिकेशन मध्ये तर बिलकुल होत नाही या गोष्टी, ठीक आहे. सो आता तुम्ही म्हणाल मग सर हे कधी डिफाईन असू शकतं, बरोबर आहे ना. तुम्ही म्हणताय ए बी डिफाईन असण्यासाठी ही कंडिशन, बी ए डिफाईन असण्यासाठी ही कंडिशन. आता ह्या एक्झाम्पल मध्ये ए बी डिफाईन्ड होता पण बी ए डिफाईन्ड नव्हता, मग दोन्ही डिफाईन कधी असते, दोन्ही डिफाईन्ड असण्यासाठी काय की दोघांची ऑर्डर तुमची जी आहे ना ती एम क्रॉस एन पाहिजे. ए ची ऑर्डर काय पाहिजे, एम क्रॉस एन, आणि बी ची ऑर्डर पाहिजे एन क्रॉस एम. इफ दिस इज द थिंग देन ए बी अँड बी ए विल बी डिफाईन्ड. डिफाईन म्हणता इक्वल नाही म्हणताय मी, दे विल बी डिफाईन्ड. कारण आता बघा ए बी जर म्हटलं तर काय येणार आहे एम क्रॉस एन आणि एन क्रॉस एम. चलो दिस इज ओके. सो ए बी ची ऑर्डर फायनली काय असेल, एम असेल, ठीक आहे. एम क्रॉस एम म्हणजे एमच असणार आहे. मग बी ए मी ज्यावेळी घेतो त्यावेळी काय एन क्रॉस एम आणि एम क्रॉस एन, बघा हे सेम आहे, म्हणजे चलो ह्याची जी बी ए ची ऑर्डर आहे ती एन असणार आहे, ठीक आहे. सो बोथ विल बी डिफाईन्ड. सो ही गोष्ट मला करणं फार गरजेचं आहे, नाहीतर काय होतं बरेच वेळा आपण गफलत करून बसतो की अरे नक्की काय चाललंय किंवा कसं ऑर्डर डिफाईन होते. म्हणजे मल्टिप्लिकेशन करायच्या आधीच आपण किती गोष्टी फॉलो करतोय बघा. आता असं म्हणूया ए ची ऑर्डर आहे 5 क्रॉस 6, बी ची ऑर्डर आहे 6 क्रॉस 3. आता बघा ए बी इज डिफाईन्ड बट बी ए इज नॉट, ठीक आहे. तेच आता ए जर म्हटलं 3 क्रॉस 3 आहे, 4 क्रॉस 3 म्हणूया, आणि बी आहे 3 क्रॉस 4, ठीक आहे. सो हियर ए बी इज डिफाईन्ड म्हणजे अजून आपण फक्त विचार करतोय, डिफाईन करतोय, म्हणजे काय की बाबा असं करणं शक्य आहे. मला पण एखाद्याने विचारलं ना की बाबा तू इथून 10 किलोमीटर चालत पळत जाऊ शकतोस का, तर मी म्हणेन ना की हो मी जाऊ शकतो. म्हणजे मी अजून जायला सुरुवात पण केलेली नाहीये, अशी ती गोष्ट आहे. अजून मी मल्टिप्लिकेशनला अजिबात सुरुवात पण नाही केली. मी जस्ट काय म्हणतोय की मी मल्टिप्लिकेशन करू शकतो की नाही असा प्रश्न आहे, म्हणून मी म्हणतोय इज डिफाईन्ड. सिमिलरली बी ए इज ऑल्सो डिफाईन्ड, कारण बघा 3 होणार आहे आणि बी ए केलं तर 4 होणार आहे, ठीक आहे. ऑर्डर डिफरंट राहील. आता ह्याच्यामध्ये पण गंमत कशी होते बघा की ए 4-3 होता आणि बी ची ऑर्डर होती 3-4. तर ए बी डिफाईन्ड होता, चलो ए बी वॉज डिफाईन्ड अँड ऑर्डर ऑफ ए बी विल बी 4 क्रॉस 4. बी ऑल्सो वॉज डिफाईन्ड बट ऑर्डर विल बी 3 क्रॉस 3. सो डेफिनेटली दिस इज नॉट इक्वल. सवालच येत नाही ना, ऑर्डर सेम नाही तर डिफरंट सेम असणारच कसे, ठीक आहे. अशी एखादी केस आली की ए आहे 5 क्रॉस 5 च्या ऑर्डरचा आणि बी आहे 5 क्रॉस 5 च्या ऑर्डरचा. तर मी काय म्हणू शकतो ए बी इज डिफाईन्ड आणि तो जो काय त्याचा रिझल्टंट मॅट्रिक्स येणार आहे त्याची ऑर्डर काय असेल 5 क्रॉस 5. बी ए इज डिफाईन्ड, यस फॉर शुअर बी इज ऑल्सो डिफाईन्ड, त्याची ऑर्डर काय असेल 5 क्रॉस 5. पण भाई तरी सुद्धा ए बी विल नॉट बी इक्वल टू बी ए. लक्षात घ्या, इन दिस केस ऑल्सो ए बी विल नॉट बी इक्वल टू बी ए, हे समजून घ्या. नाहीतर काय होतं की ऑर्डर सेम नाही म्हटल्यावर चलो झकास, हे तर अजिबात सेम होणारच नाही. पण ऑर्डर सेम आली की भाई अरे सेम तर नाही ना, अरे ऑर्डर सेम आहे, मॅट्रिक्स सेम नाही आहे,
इथे XYZ असेल तर इथे PQ वर असणार आहे, लक्षात घ्या. हे सेम नाही आहे, हे ऑर्डर सेम आले फक्त, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला वाटतं इथपर्यंत क्लिअर झालं असेल की नक्की हा सगळा झमेला आहे काय, की मॅट्रिक्स कधी मल्टिप्लाय करू शकतो आणि कधी मल्टिप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, आता अजून एक नोट म्हणून आपण म्हणू शकतो की फॉर ए स्क्वेअर टू बी डिफाइंड A must be square matrix. Okay, must be square matrix. आता A square to be defined square matrix असला पाहिजे, म्हणजे काय, कारण A square ला मी आहे ना A into A लिहिणार आहे, A क्यूब ला A लिहिणार आहे. कारण काय होतं, A square म्हटलं आणि 1 2 3 4 इथे आहे आणि चला हा A आहे, राईट डाऊन A square. झकास मध्ये मुलं असं लिहितात 4 9 16. यस, कठीण आहे रे, असं नाही करून चालायचं. करतात मुलं, शक्य खरं सांगू करतात, म्हणजे एवढं मॅट्रिक्स एवढं सोपं आहे तरी सुद्धा असल्या चुका करतात ना, कमाल आहे. असं करून चालत नाही, लक्षात घ्या. ए स्क्वेअर हवे ना तुम्हाला, तर तो A इंटू A म्हणजे काय, 1 2 3 4 इंटू 1 2 3 4, आणि मग जो काय आन्सर आहे तो तुमचा A स्क्वेअरचा आन्सर आहे, नाही हे. ठीक आहे, सो जरा डोकं ठिकाणावर ठेवणं फार गरजेचं आहे, नाहीतर गडबड होऊ शकते, मोठी गडबड होऊ शकते. ओके, आता अजून एक नोट आहे, AB इज डिफाइंड देन फॉर एलिमेंट CIJ. याचं काय, ठीक आहे, हे असेल तरी पण ठीक आहे, नसेल तरी पण ठीक आहे. आपल्याला हे मल्टिप्लिकेशन, मी डेफिनेशन फक्त मल्टिप्लिकेशनची तुम्हाला लिहून देतो. ओके, काय दिले बघा, इफ AB इज डिफाइंड देन इट्स एलिमेंट्स CIJ, ओके, for its elements, okay, for its element CIJ, find sum of product of corresponding elements of ith row of A and jth column of B. Okay, this is the definition for matrix multiplication. तुम्हाला समजलं असेल काय लिहिले ते. ठीक आहे, समजवण्याचा प्रयत्न करतो, सिंपल आहे, लक्षात घ्या. जर A मी लिहितो असं, एखादा A मी इथे लिहिलाय, सो असं लिहितो 1 2 0 3 1 2 असं लिहिलेला आहे. ठीक आहे, सो याची ऑर्डर काय झाली, 2/3 2 क्रॉस 3 झाले. आणि B जर मी लिहिला, B काही लिहितो 1 2 0 0 2 1 1 1 1. ठीक आहे, हा काय झाला 3 क्रॉस 3. मला जर पण म्हटलं की भाई साहेब ह्याला मल्टिप्लाय करा AB, तर ABचं काय आहे, CJ म्हणजे काय, तुमचा जो रिझल्टंट येणार आहे, ABचा जो रिझल्टंट येणार आहे ना, त्याला आपण CJ म्हणतो, CIJ. ओके, वेट अ मिनिट, जरा कसं I आणि J थोडं डिफरंट. हा CIJ. सो CIJ ऑर्डर काय असणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे ABचं बघा, दिस इज इक्वल टू दिस, सो ऑब्विसली ह्याची ऑर्डर असणार आहे 2 into 3. सो त्यांचं म्हणणं काय की CIJ जर आपल्याला फाइंड करायचं आहे तर काय करा, ith रो ऑफ A आणि jth कॉलम ऑफ B, म्हणजेच काय ते पण सांगतो आपण, एकदम क्लिअर करून देऊया. CIJ आपल्याला माहिती आहे 2/3 चा असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हा एलिमेंट काय आला, C11 C12 C13 C21 C22 C23, बरोबर आहे. एक जनरल मॅट्रिक्स डिफाइन केला आहे की जो रिझल्टंट असणार आहे माझा, त्याची ऑर्डर मला माहिती आहे 2 into 3, मग 2 into 3 चा मी हा काढला, बरोबर आहे. आता समजून घ्या, हे 1 1 जे लिहिलंय ना, म्हणजे जेव्हा मी C11 लिहितो तेव्हा फर्स्ट रो ऑफ A मल्टिप्लाइड बाय फर्स्ट कॉलम COLUMN ऑफ B, हे करावं लागतं, लक्षात घ्या. आता हायलाइट करून तुम्हाला दाखवतो. इथून खाली गंमत प्रक्रिया सुरू झाली. फर्स्ट रो बघा, हा रो आहे ना आपला फर्स्ट रो, याला उचलायचं, C11 फाइंड करायचं असेल ना मला, वेन आय एम गोइंग टू फाइंड C11, सगळी येल्लो करून ठेवतो, तर मला हा फर्स्ट रो ith रो म्हणजे रो 1 आणि हा कॉलम ह्याला मल्टिप्लाय करावं लागतं, त्यावेळी मला जाऊन C11 भेटतो. आता तो कसा मल्टिप्लाय होणार, तर 1 into 1 म्हणजे 1. ओके, दिसत नाही काय, वेगळा कलर घेऊया, आपल्याला फ्री आहेत ना आपल्याला. 1 into 1 म्हणजे 1, त्यानंतर 2 into 0 म्हणजे 0 आणि 0 into 1 म्हणजे 1, म्हणजे हा 2 झाला. सो C11 चे एलिमेंटचा आन्सर काय आलं, 2. सिमिलरली C12 जर मला हवे असेल तर फर्स्ट रो सेकंड कॉलम,
आता बघा असं दाखवतो, फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे काय 1 into 2, 2 into 2, 0 into 1 म्हणजे 2 into 4 6 झाला तो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फाइंड करावं लागतं, लक्षात घ्या. सो हे फाइंड करण्यासाठी काय आहे, सुरुवातीला त्रास होतो नाही असं नाही. आता जर मी इथे एखादा नवीन एक डिटर्मिनंट मॅट्रिक्स लिहिला 1 2 3 4 5 6, हा मला माहिती आहे 2 क्रॉस 3 चा आहे, आणि बी लिहिला इथे 1 0 1 2 1 0 0 1 2. ठीक आहे. सो हा 3 क्रॉस 3 चा आहे. आणि आता मला जर कोणी विचारलं की चलो भाई ए बी तुम्ही इथे मला काढून द्या, तर मला एक गोष्ट माहिती आहे, हा ए बी जो असणार आहे ना तो 1 2 3 4 5 6 जागेंचा असणार आहे 2 क्रॉस 3 चा. मग मी तो भरायला ज्यावेळी सुरुवात करेन ना, त्यावेळी मला इथे माहिती आहे C11 C12 C13 C21 C22 आणि C23. आता तुम्हाला ज्यावेळी ऑर्डर सेम नसते तरी पण सर मल्टिप्लिकेशन कसं पॉसिबल आहे, तर इथेच तुम्ही गंमत समजून घ्या ना. मी C11 फाइंड करायला काय केलं, रो 1 मल्टिप्लाइड बाय कॉलम 1, कारण काय आय जे आहे ना, आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम. सो 1 into 1 1 लिहिलं. ठीक आहे. 2 into 2 4 लिहिलं. 3 into 0 0 लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर C12 फाइंड करूया. दिस इंटू दिस 1 into 0 0, 2 into 1 2, 3 into 1 3. परत शेवटचा 1 into 1 1, 2 into 0 0, 3 2 चा 6, म्हणजे हा झाला माझा पहिला कॉल रो झाला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर मल्टिप्लिकेशन बघा ना, हा किती आहे 3 चा आहे, बरोबर आहे. 3 एलिमेंट्स आहेत, मी तिघांसोबतच मल्टिप्लाय करतोय ना, मी कोणाला सोडली तर नाहीये असं नाही ना मी करत आहे की 2 एलिमेंट्स रो मध्ये आहेत आणि इकडे 5 एलिमेंट कॉलम मध्ये आहेत आणि मी मल्टिप्लाय केलं, असं जर मी बिलकुल केलेलं नाहीये. म्हणून इथेच ते पॉसिबल आहे, लक्षात घ्या. हे 3 एलिमेंट्स, हे 3 एलिमेंट्स आहेत, हे 3 एलिमेंट्स, हे 3, म्हणजे 3/3 नेच मल्टिप्लाय करतोय, म्हणजे कुठेतरी ऑर्डर मेंटेन केले. त्याची रिझल्टंट ऑर्डर काही असो, पण हे 3 3 का चेक करतो, तर ते बाई मल्टिप्लाय व्हायला ऑर्डर सेम लागते. आता मला वाटतं थोडं डोक्यात अजून प्रकाश पडला असेल. आता 2 1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो 4 into 1 4, 5 2 चा 10 आणि 6 into 0 0, 4 0 चा 0, 5 1 चा 5, 6 1 चा 6. बघा 4 into 0, 5 into 1, 6 into 1. ठीक आहे. सिमिलरली आता हा 2 3, हा 2 आणि कॉलम 3. सो 4 1 चा 4, 5 0 चा 0, 6 2 चा 12. सो रिझल्टंट विल बी 1 plus 4 5, this 5, this 7, this 14, this 11 and this एक तेरा 12 है ना, 16. So order is maintained 2 cross 3 and that will be a final answer. ठीक है. सो काय फार कठीण नाही आहे. मी सजेस्ट करेन अंटिल यू आर व्हेरी मच फॅमिलियर. आता हे कसं आहे, हा मॅट्रिक्स सोपा घेतलाय मी, कारण कसं आहे तुम्हाला सोडवं समजायला गरजेचं आहे. आता इथे विचार करा, मायनस मायनस साईन भरपूर ठिकाणी टाकून ठेवा, हे गडबडीत होऊ नये. ठीक आहे. ही 100% गडबड होणार, कारण काय होईल की आपण ऍडिशनला वगैरे आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. आता इथे मायनस असेल ना कुठे, ह्याला ह्याला मायनस दिलं तर इथे काय लिहू, मायनस साईन काय गडबड झाली आणि आन्सर चुकवलं, असं बरेच वेळा होऊन जातं. म्हणून मी मुद्दाम सिंपल घेतलाय की कन्सेप्ट समजून घ्या की मल्टिप्लिकेशन होतं कसं. जर मल्टिप्लिकेशन कसं होतं हे समजलं तर बाकी काहीच नाहीये. आता सवय होईपर्यंत दिस स्टेप इज इम्पॉर्टंट. आय विल रेकमेंड that students, those who are watching my lectures, should obviously follow this thing. Okay, they should write down this step for sure. कारण काय होऊन जाणार आहे की ही स्टेप लिहिली नाही ना तर इथे कुठेतरी चुका होऊ शकतात. माझं म्हणणं आहे 5 ते 10 एक्झाम्पल, 5 to 10 examples until you get acquainted with this system, solve with this step. After that you look at this, you write this, no problem at all. मला काय नाही. आणि ज्यांना एकाच ह्याच्यात जमलंय त्यांनी सुद्धा जरा 4-5 सोडवा. लक्षात घ्या, आपण अतिशय हुशार आहोत, मला माहिती आहे, तेजस्वी लोक हे हमारे पास, बरोबर ना. तरी पण कसं आहे, आपल्याला फॉलो करायला पाहिजे. आपल्याला जे सर सांगतात ते काहीतरी विचार करून सांगतात. लक्षात घ्या, कुठेतरी जाऊन आम्ही पण ज्यावेळी पटापट कॅल्क्युलेशन करायला जातो ना, कुठे ना कुठे गडबड होते. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही स्पीड वाढवता त्यावेळी तुमची अॅक्युरेसी पण तेवढीच राहिली पाहिजे, नाहीतर उपयोग नाही. आणि तर 2 into 3 हा -5 गेलं उडत, तसं नको. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील, तर चला पुढे जाऊया. आता जे काही आपण लिहिलं ना ते आपण थोडंसं थेरॉटिकली मांडण्याचा प्रयत्न करूया. AIJ जर हा M क्रॉस N ने डिफाइंड आहे आणि जर B मॅट्रिक्स आहे जो BIJ हा P क्रॉस Q ने डिफाइंड आहे, तर हा A into B हा मी C म्हणून डिफाइन करतो, जो आता तुम्हाला दाखवला CIJ डिफाइंड होईल, पण ह्याची ऑर्डर काय राहणार आहे. ओके, सॉरी हे असं M क्रॉस N नाही घेऊ शकत, आपल्याला N क्रॉस काहीतरी घ्यायला आहे, N क्रॉस P घेऊया, कारण हा NM तर सेम पाहिजे ना.
मग हा झाला एम क्रॉस पी. सो दिस विल बी इट्स ऑर्डर. आता एक लक्षात घ्या, सी आय जे मिळवण्यासाठी मी एक फॉर्म्युला लिहितो बघा, तुम्हाला पटतो का बघा. ए, आता इथे आपण घेऊया आय आर आणि इथे घेऊया बी आर आणि जे. ठीक आहे, मी हा फॉर्म्युला लिहिलाय. त्याला जर मी एक्सपांड करायचं म्हटलं तर काय होणार आहे, ए आय 1 इंटू बी आर 1, ओके सॉरी बी 1 जे प्लस ए आय 2 ओके इंटू बी 2 जे. असं करत 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 बघा काय होणार आहे, ए आय एन ओके आणि इथं बी एन जे. आता असं का, तर लक्षात घ्या की ज्यावेळी मी मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळी मी रो आणि कॉलमला मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. सो ह्यातला एक एलिमेंट, ह्यातला एक एलिमेंट, ह्यातला एक एलिमेंट, ह्याच्यासोबत ज्यावेळी मल्टिप्लाय होतो त्यावेळी बघा हा आणि हा एलिमेंट मल्टिप्लाय होतो. हा म्हणजे काय, हा इथे आय 1 आहे आणि हा ह्याच्यासोबत जो मल्टिप्लाय होतो तो B1 आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट समजा. सिमिलरली सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता. आता दिस इज जस्ट थिअरी, दिस इज जस्ट थिअरी, दिस इज नथिंग एल्स. ओके, ही थिअरी आहे. आता मी जे मागे शिकवलं ना ते फार महत्वाचं आहे की मल्टिप्लिकेशन करतात कसं, नाही तर झाली गडबड. ठीक आहे, सो इन जनरल तुम्हाला ज्यावेळी एखादी गोष्ट दिली, आता मी जर ए ला 5x3 लिहिलं आणि बी ला आपण लिहूया 3x4 लिहूया, तर ए बी काय येणार आहे 100% 5x4. ठीक आहे, सो हे क्लिअर असेल. आता एक तुम्हाला मी एक क्वेश्चन देणार आहे, इंटरेस्टिंग आहे, सोडवा. 1 1 2 3 2 5 1 - 1 2. कसं ज्यांना असं वाटलं असेल सोपं सोपं आहे सगळं, त्यांना जरा त्रास पण देणं गरजेचं आहे. सो दिस इज ए. ओके, स्लो जाऊया. ओके, आणि बी डिफाइन करूया 0 0 1 1 1 2 0 0 3 5 8 0. ठीक आहे, now you have to find AB if it is defined. पहिली गोष्ट म्हणजे ह्याची ऑर्डर बघा, ह्याची ऑर्डर बघा आणि मग काय ते करायचं ते तुमचं तुम्ही करा. मी काय त्याच्यात हेल्प करणार नाही तुम्हाला, ऑब्व्हियसली ते एवढं काम जरी तुम्हाला करायला हरकत नाही. ठीक आहे, सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या गोष्टी बघितल्या, काही त्याच्यावरच्या आपण नोट्स बघून घेऊया, ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ओके, आता AB इज नॉट इक्वल टू BA. इन जनरल दिस इज नॉट पॉसिबल. ओके, ही गोष्ट समजून घ्या. पण इफ AB इज इक्वल टू BA अशी जर एक केस झाली तर एक नवीनच टर्म शिकूया. देन मॅट्रायसेस आर सेड टू कम्यूट. ओके, म्हणजे जनरली आपण जर म्हटलं, आता हे काय झालं इन जनरल. ओके, इन जनरल दिस इज नॉट पॉसिबल, हे आपण आता बघितलेलं आहे. पण जर असं झालं AB इज इक्वल टू BA झालं तर काय म्हणू शकतो, मॅट्रायसेस आर सेड टू कम्यूट. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण बघू शकतो, इफ AB इज इक्वल टू -BA असं पण एक केस होऊ शकते. देन मॅट्रायसेस आर सेड टू अँटी कम्यूट. देन मॅट्रायसेस आर सेड टू अँटी कम्यूट. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं क्लिअर झाली असेल. ही नवीन शब्द आहेत, कम्यूट, अँटी कम्यूट, हे समजून घ्या. ठीक आहे, सो दिस विल बी फर्स्ट. आपण याला फर्स्ट म्हणूया. सेकंड, इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय की तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण एखादं सिंपल एक्झाम्पल असं लिहितो, आपण काय करतो, ए ला आतमध्ये मल्टिप्लाय करतो आणि ह्याला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, सो ही गोष्ट डिफाईन्ड आहे. इफ मॅट्रायसेस आर कम्फर्टेबल, इफ मॅट्रायसेस आर कम्फर्टेबल टू बी फॉर प्रोडक्ट. असं फॉर प्रोडक्ट म्हणजे बाकी सगळ्या प्रोडक्टच्या गोष्टी सॅटिस्फाय होत असतील तर हे शक्य आहे, नाहीतर ऑर्डरच सेम नाही आणि काय नाही काय अशी परिस्थिती नको. ठीक आहे, सो पहिल्या बेसिक मॅट्रायसेसच्या मल्टिप्लिकेशनच्या गोष्टी सॅटिस्फाय झाल्या तर हे बायसेप टिकणार, म्हणजे हे डिफाईन्ड आहे. त्यानंतर ए आणि BC हे पण डिफाईन्ड आहे, AB इंटू C. ओके, अगेन सेम थिंग, इफ मॅट्रायसेस आर कम्फर्टेबल फॉर प्रोडक्ट म्हणजे काय, ते बाकी सगळ्या गोष्टी डिफाईन करत असतील तर हे शक्य आहे, नाहीतर नाही. ओके, सो बाकीच्या गोष्टी मला वाटतं झालेल्या आहेत. काल एक आपण अजून एक पॉईंट बघितला होता, सिंग्युलॅरिटीचा एक पॉईंट बघितलेला की ज्यावेळी डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0 तर काय होतं, A इज नॉन सिंग्युलर. आणि ज्यावेळी डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0 A इज काय होतं, सिंग्युलर.
ही गोष्ट मला वाटतं काल मी सांगितली होती तुम्हाला, तरी सुद्धा आज एक असंच एक रिव्हिजन म्हणून नोट मारलेली आहे आपण. ठीक आहे. आता याच्यानंतर की आता आपण प्रोडक्ट डिफरंट मॅट्रिसेसचे बघणार आहे. ए इंटू बी चे काही काही भरपूर आन्सर येऊ शकतात, पण त्याच्यामध्ये एक टिपिकल असं येऊ शकतं, इफ ए बी इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. ओके, मी काय म्हटलं, ए बी इज इक्वल टू नल मॅट्रिक्स, जाडावाला ओ. ठीक आहे. याचा अर्थ असा होत नाही, डज नॉट मीनचं सिम्बॉल आहे की ए इज नल और बी इज नल. ओके, दिस इज नल. याचा एक लक्षात घ्या, आपल्याला कॉमनली आपण कसं म्हणतो की एबी जर 0 आला, बरोबर आहे, एबी जर 0 येतोय किंवा नल मॅट्रिक्स येतोय, तर आपण काय म्हणणार, आयदर ए इज इक्वल टू 0 और बी इज इक्वल टू 0. हे आपले जनरल कन्सिडरेशन असते ना, आपण प्रत्येक वेळी ही कन्सिडर करतो गोष्ट, कारण आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये ही गोष्ट शिकवली जाते. पण दिस इज नॉट द केस फॉर दिस. असं नाही होत. एबी जर नल मॅट्रिक्स आहे तर ए आणि बी नल मॅट्रिक्स असावं असं काही कंपल्शन नाहीये. तुम्ही बघू शकता, जर हा ए आहे आणि हा जर मी बी इथे डिफाईन करतोय, ठीक आहे. सो इफ नाव ऑर्डर इज सेम, सो ऑब्विसली हे डिफाईन असणार आहे. सो दिस टू दिस काय येणार आहे, 0, कारण हे 0 0 0. इकडे ह्याला मल्टिप्लाय करा, 0 0, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे याला 0 आणि इकडे 0. सो इव्हेंच्युअली काय झालं की मला ए बी नल मॅट्रिक्स भेटला. ओके, पण इकडे बघा, ए कुठे नल मॅट्रिक्स आहे, बी कुठे नल मॅट्रिक्स आहे. सो हेच मला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सो प्रूफ सोबत आपण गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे. ओके, आता अजून जर म्हणायचं, जर आपण असं म्हणूया की ए अँड बी आर टू नॉन झिरो मॅट्रिसेस, ए अँड बी आर, जसं आता म्हटलं, टू नॉन झिरो मॅट्रिसेस. ओके, अँड ए बी इज इक्वल टू 0. तर आपण असं तर म्हणू शकत नाही ना की ए 0 आणि बी 0 आहे. मग आपण काय म्हणू शकतो, ए अँड बी आर डिव्हायझर्स ऑफ 0, ए अँड बी आर डिव्हायझर्स ऑफ, ओके, 0 असं म्हणू शकतो आपण. सो वी कॅन डिफाईन इट दिस वे. पण काय आहे, हे सगळं कळो नाही तर नको कळो, ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे की बाबा तुम्हाला कळणं गरजेचं आहे की बाबा ऑपरेशन आपण कसे कॅरी करतो आणि काय करतोय, एवढं कळलं तरी भरपूर आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पॉइंट अजून काय आहे, डिटर्मिनंट. जर डिटर्मिनंट ऑफ ए बी असं जर मी पकडलं, तर हे डिटर्मिनंट ऑफ ए आणि डिटर्मिनंट ऑफ बी च्या मल्टिप्लिकेशनला इक्वल आहे. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ बी. सो दिस इज इक्वल. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं की हे ऍडिशन मध्ये चालणार नाही, पण 100% हे मल्टिप्लिकेशन मध्ये चालते. डिटर्मिनंट आपण सेम लिहू शकतो. ही गोष्ट तुम्हाला आता मला वाटतं इथे जास्त क्लिअर झाली असेल. ठीक आहे. सो हे प्रोडक्टला कुठली गोष्ट चालते किंवा ऍडिशनला कुठली गोष्ट चालते, ही थोडंसं आपल्याला विचारात घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए इंटू एनी नल मॅट्रिक्स. आता हा जेव्हा जाडावाला ओ काढेल त्यावेळी लक्षात घ्या, इज नल मॅट्रिक्स इट सेल्फ. जर एखादा मी मॅट्रिक्स, कुठलाही मॅट्रिक्स जर नल मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केला तर ऑब्व्हियसली मला नल मॅट्रिक्सच भेटणार आहे. कधी, ज्यावेळी ऑब्व्हियसली दोघांचे ऑर्डर सेम असतील. म्हणजे ए जर असा डिफाइंड आहे 1 2 3 4 आणि एक नल मॅट्रिक्स आहे बी, तो पण ऑर्डर सेम आहे, म्हणजे ऍटलिस्ट हे तरी सेम आहे, 2 क्रॉस 2 आहे, हे 2 क्रॉस 2 आहे, हे तरी ऍटलिस्ट त्याचं सेम असलं पाहिजे. तर ऑब्व्हियसली 1 इंटू 0 2 इंटू 0 असं करत 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 शेवटी ए बी काय येणार आहे, एक नल मॅट्रिक्सच येणार आहे. ठीक आहे. सो तेच इथे लिहिलेलं आहे, बाकी काय वेगळं असं लिहिलेलं नाही. ओके, अजून याच्यामध्ये मी काय म्हणू शकतो, this is equal to null matrix into A, which is equal to a null matrix itself. Okay, so this is also a property कि some matrix into null matrix is equal to null matrix into that matrix is equal to null matrix. Okay, सगळे अंडे अंडे, बाकी काय टेन्शन नाही. अरे हे काय तुम्हाला सगळ्या गोष्टी जमण्यासारख्या, त्याच्यामध्ये काही टफ नाहीये. ओके, आता आयडेंटिटी मॅट्रिक्स सोबत जर हीच कंडिशन आपण अप्लाय करायची म्हटली ना तर ती बदलते. आता जर मी AIN म्हटलं म्हणजे ऑर्डर काही असो, पण मल्टिप्लिकेशनला जर ते डिफाईन्ड आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू दॅट मॅट्रिक्स इज दॅट मॅट्रिक्स इटसेल्फ. ही प्रॉपर्टी हे लक्षात ठेवा, या आपल्याला पुढे जाऊन सगळ्या एक्झाम्पल सोडवताना लागणार आहे. सिमिलरली IN into A will be also equal to A, where A is order of MN. ठीक आहे. सो मला वाटतं ही एक प्रॉपर्टी हे भरपूर झालं. सो मल्टिप्लिकेशन मध्ये जेवढं काही बघितलं आपण तेवढं ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. जसं ही एक प्रॉपर्टी आहे नल मॅट्रिक्सची, ही लक्षात ठेवा. ही आयडेंटिटी मॅट्रिक्सची प्रॉपर्टी आहे, ती लक्षात ठेवा. कारण काय होतं की ज्यावेळी पुढे जाऊन मी एक्झाम्पल सोडवणार ना त्यावेळी मला ह्याची गरज भरपूर लागणार. ठीक आहे. सो या सगळ्या प्रॉपर्टी लक्षात असल्या पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट बघून घेऊया. सो एवढ्या गोष्टी झाल्यानंतर अजून एक सिंग्युलॅरिटी वरती आपण कन्सेप्ट बघितली होती, पण त्याच्यावरती एक नोट पण बघून घेऊया. त्याला कॅन्सलेशन लॉ असं आपण म्हणू शकतो. सो फॉर एनी
स्क्वेअर मॅट्रिक्स ए काय दिलं का AB इज इक्वल टू AC, दिस विल बी इक्वल टू B इज इक्वल टू C इफ A इज नॉन सिंग्युलर. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या काय आहे की ही कंडिशन तेव्हा स्टँड करणार आहे ज्यावेळी काय असणार आहे, AB काय असणार आहे, नॉन सिंग्युलर असणार आहे. सो नॉन सिंग्युलर काय की ज्यावेळी डिटर्मिनंट 0 नसतो. ठीक आहे, सो ते असेल तरच मी कॅन्सलेशन करू शकतो. आता याला ना दोन पद्धतीत मी डिफाइन करू शकतो की प्री कॅन्सलेशन लॉ असं जर मी म्हटलं तर प्री कॅन्सलेशनला काय की पहिली गोष्ट म्हणजे ए शुड बी नॉन सिंग्युलर. ओके, ए नॉन सिंग्युलर असला पाहिजे आणि AB जर दिलंय आणि AC दिलेला आहे तर हे पहिलं आहे त्याच्यावर मी काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, B इज इक्वल टू C लिहू शकतो. ठीक आहे, सिमिलरली पोस्ट कॅन्सलेशन. आता हे असं बुक मध्ये कुठे तुम्हाला बघायला मिळणार पोस्ट प्री कॅन्सलेशन, हे आपण आपल्या IQ ने म्हणतोय की इथे जर असं असेल की BA इज इक्वल टू CA असं जर दिलं असेल तर आता बघा की A एंडिंग पोझिशनला आहे. सो मी काय करू शकतो, तो कॅन्सल करू शकतो. तो 100% काय झाला, B इज इक्वल टू C मी इथे सुद्धा लिहू शकतो. पण जर असं असेल AB इज इक्वल टू AC CA असं असेल तर मी इथे B इज इक्वल टू C लिहू शकत नाही. लक्षात घ्या. सो दिस इज इनव्हॅलिड केस. कारण काय इथे A फर्स्ट पोझिशनला आहे, इथे सेकंड पोझिशनला आहे. आपलं काय म्हणणं आहे, A शुड बी ऍट आयदर इनिशियल पॉईंट और टर्मिनेटिंग पॉईंट, तरच मी या गोष्टी लिहू शकतो. आयदर नाहीतर लिहू शकत नाही मी. लक्षात घ्या. बरेच वेळा मुलं काय की हे दिसलं ना की ते आपलं असणारच आहे अशा हिशोबाने जातात. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट पॉईंट काय तो पण बघून घेऊया. पॉझिटिव्ह इंटिग्रल पॉवर ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे, म्हणजे बाकी काय नाही की आपण जे लिहिलं ना ए रेस टू जर आता M आहे, ए रेस टू M लिहिलं किंवा ए रेस टू N लिहा, काय लिहा म्हणजेच काय ए अप टू M असं आहे. हे A स्क्वेअर असेल तर A इंटू ए क्यूब असेल तर 3 वेळा A चं मल्टिप्लिकेशन, हे मी मागे सांगितलेलं पण हे पॉईंट म्हणून सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता हा जो पॉईंट मी सांगतो ना पॉलिनॉमियलचा, तो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्याला, कारण की ह्याच्यावरती आपल्याला भरपूर गोष्टी बघायच्या. आता एक समजून घ्या गोष्ट की एखादा पॉलिनॉमियल तुम्हाला दिलेला आहे, असं दिलंय एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू 0 आणि A एक मॅट्रिक्स आहे, A इज अ मॅट्रिक्स ओके विच satisfies द गिवन पॉलिनॉमियल. मी काय म्हणतो बघा, एक मॅट्रिक्स आहे जो या गिवन पॉलिनॉमियलला सॅटिस्फाय करतोय, तर मी असं लिहू शकतो A क्यूब मायनस 5A स्क्वेअर प्लस 7I. ओके, आय कॅनॉट राईट डाऊन 7 ओनली बिकॉज व्हॅल्यू मला चालणार नाही, मॅट्रिक्स मला व्हॅल्यू देत नाही. आणि हा 0 जो आहे ना त्याच्याऐवजी मी काय लिहिणार, नल मॅट्रिक्स, कारण मी इथे 0 नाही लिहू शकत. 0 लिहिलं तर तो काय होईल की ती व्हॅल्यू देईल, मग मॅट्रिक्स व्हॅल्यू देत नाही आपल्याला गोष्ट माहिती आहे ना, मग ते दोन्हीकडे काय होऊन जाणार, फॉल्स होऊन जाईल. ठीक आहे, सो हे का उपयोगी येतं तर लक्षात ठेवा. बरेच वेळा ना तुम्हाला असं इक्वेशन देतात एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 6 इज इक्वल टू 0, तर तुम्ही काय करायचं, ए जर मॅट्रिक्स आहे जो ह्याला सॅटिस्फाय करतोय तर A क्यूब काढायचा. ठीक आहे, ते म्हणतात व्हेरीफाय वेदर दिस इज ओके और नॉट, म्हणजे हे बोर्ड मध्ये जास्त विचारलं जाणार आहे. तर ए काढायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर 3A स्क्वेअर आहे, बरोबर आहे, म्हणजेच काय मी करणार, पहिला तर A इंटू A काढून घेईन आणि त्याला 3 मी नंतर मल्टिप्लाय करून टाकेन. ठीक आहे, सो ही टर्म भेटली आणि 6I म्हणजेच काय होणार आहे, 6 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स जो काय ऑर्डर असेल, आता 2/2 चा जर A असेल तर तो असा येणार आहे, दिस इंटू दिस. ठीक आहे, सो ह्याची एक व्हॅल्यू येईल. सो मी लिहिताना हे कसं लिहिलं, A क्यूब प्लस 3A स्क्वेअर प्लस 6I इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. हे ज्यावेळी मी सगळं ऑपरेशन कव्हर करेन ना, म्हणजे ही व्हॅल्यू ऑब्व्हियसली एक मॅट्रिक्स आलेला असेल, ह्याचा एक मॅट्रिक्स आलेला असेल, ह्याचा एक मॅट्रिक्स आलेला असेल, यांना जेव्हा सगळ्यांना मी काहीतरी ऑपरेशन करेन त्यावेळी मला काय भेटेल, नल मॅट्रिक्स भेटणार. ठीक आहे, सो अशा वेळी मी म्हणू शकतो यस इट इज सॅटिस्फाइज द गिवन पॉलिनॉमियल. सो प्रोसिजर लेंथी म्हणूनच बोर्ड मध्ये जास्त विचारलं जातं. लक्षात घ्या, तुम्हाला A स्क्वेअर A क्यूब वगैरे जे फाइंड करायला लागतं ना, हे खास करून बोर्डची गोष्ट आहे, कारण बोर्ड मध्ये या गोष्टींना जास्त महत्व दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर एक पॉईंट बघायचा म्हटलं थोडंसं वेगळा, तर एक लक्षात घ्या, जर एक मॅट्रिक्स A आहे त्याला मी 0 ची पॉवर रेज केली ना तर मी 1 नाही लिहू शकत. आपण शक्यतो काय लिहितो, समथिंग रेज टू 0 1 लिहू शकतो, पण मी आता इथे काय लिहिणार, I लिहिणार, आणि ते पण कधी, ज्यावेळी A स्वतः 0 नाहीये. नाहीतर काय होईल, 0 रेज टू 0 जे की अनडिफाइंड आहे.
ओके अनडिफाईन्ड आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या एखाद्या मॅट्रिक्सला, कारण काय पॉवरची गोष्ट चालली म्हणून मी सांगतोय, क्यू असेल तर तुम्ही लिहाल, पण a⁻0 जर असेल तर तो तुम्हाला आय लिहावा लागतो. म्हणून हे इथं असं आहे बघा की इथे मी काय आहे 6 समथिंग आहे ना, म्हणजे इथे काहीच नाही, म्हणजे तो मॅट्रिक्स 0 आहे, त्याच्यामुळे मी इथे 6i लिहितो. ओके सो ह्याच्यामुळे लिहितो ते समजून घ्या. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ह्याला अंडरस्टँडिंग, जी बेटर अंडरस्टँडिंग आपण म्हणतो ती तुम्हाला ह्याच गोष्टीतून भेटणार आहे, कुठल्याही बाकीच्या गोष्टीतून भेटणार नाही. ठीक आहे, सो ही थिअरी झाली. सो जे काय आता आपण बघितलं आजच्या दिवसात अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये, सो त्याच्यामध्ये इक्वॅलिटीच्या गोष्टी बघितल्या होत्या, बरोबर आहे. आता इक्वॅलिटीच्या गोष्टीवरती ना तुम्ही स्वतः सुद्धा एक्झाम्पल बनवू शकता. जर x+y इथे तुम्ही 3 लिहा, इथे तुम्ही x-y लिहा, इथे 0 लिहा. ओके, आणि हा जर इक्वल आहे 3, 1, 2 आणि 0. ओके, इफ दिस टू मॅट्रिक्स आर इक्वल, पहिली गोष्ट म्हणजे यस हे इक्वल आहे कारण ऑर्डर सेम आहे. मग इक्वेट केले तर xy मिळून जातील ना, x+y = 3, x-y = 2. मी काय केलं, या दोघांना ऍड केलं, हे झालं 2x = 5. सो x = 5/2. सिमिलरली तुम्ही x ह्याच्यात पुटअप करा. सो x + 5/2 = 3. तुम्हाला इकडे y भेटून जाईल. सॉरी y साठी आपण बघतोय ना. सो 5/2 + y = 3 टाका, तुम्हाला इथे y भेटून जाईल. सो अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा बघायला मिळतात की इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस टेस्ट करायला सांगितलं आणि आपल्याला इक्वेशन वरून फाइंड करायला सांगितलंय. सो दिस कॅन बी वन ऑफ द एक्झाम्पल, पण हे खूपच सिंपल आहे. त्याच्यानंतर पण ऍडिशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर बघितलं, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बघितलं. सो या जेवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यावरती आपण काही एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे कसं तुमची कन्सेप्ट एकदा भक्कम होऊन जाईल. ठीक आहे, सो चलो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 1. काय दिलंय बघूया. ए दिलाय, एक मॅट्रिक्स दिलाय 0, 1, 2, 2, 3, 4 आणि काय दिलाय 5, 6 आणि 7. ठीक आहे, आणि बी काय दिलाय बघा, इथे दिलाय 5, -2, 5, 3, 0, -1 आणि 0, 2 आणि 1. ठीक, आणि त्याने काय दिलंय फाइंड 2a - 3b. ओके, दिस इज आस्क्ड फाइंड 2a - 3b. काय नाही, त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन जरी विचारलं असेल तर पहिला स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. सो मी काय केलं, a ला 2 ने मल्टिप्लाय केलं. सो मला काय भेटणार आहे, 2a काय भेटणार आहे माझा 0, 2, 4, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. ठीक आहे, हा मला 2a भेटला. हा 3b आहे, सो 3b पण फाइंड करून घेऊया. 3 मल्टिप्लाय झालं 15 - 6 15. साइन रिटर्न करा, लक्षात घ्या साइन मध्ये गफलत नाही होता कामा. आणि 3. ठीक आहे, सो नाउ दे आर आस्किंग मी टू सबट्रॅक्ट दिस थिंग. सो 2a - 3b सबट्रॅक्ट करताना मी काय करणार आहे, आयदर आय कॅन डू इट लाईक आय कॅन गिव्ह मायनस साइन टू ऑल दिस अँड देन ऍड, अदरवाइज आय कॅन डायरेक्टली सबट्रॅक्ट. सो 0 - 15 हे काय झालं -15. 2 -6 म्हणजे +6 झालं 8. 4 - 15 झालं -11. त्यानंतर 4 - 9 झालं -5. 6 - 0 झालं 6. 8 - -3 म्हणजे हे झालं 11 प्लस होणार ते 10 - 0 0 सॉरी 10. 12 - 6 झालं 6 आणि 14 - 3 झालं 11. ठीक आहे, तो असं काहीतरी तुम्हाला हे आन्सर भेटणार. बघा एकदा 0 - 15 2 + 6 8 4 - 15 -11 4 9 -5 6 0 बरोबर 6 8 - 3 -3 म्हणजे 11 झालं 8 9 10 11 बरोबर. 10 - 0 0 आहे ना भाई, हा 0. 12 - 6 बरोबर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही याला टॅकल करू शकता. सिंपल एक्झाम्पल होतं, ह्याच्यामध्ये काय फार कठीण नव्हतं. सो ह्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आपली स्केलर मल्टिप्लिकेशनची जी कन्सेप्ट आहे ना ती इथे थोडंसं क्लिअर व्हायला आपल्याला मदत करते. सो मॅट्रिक्स कुठलाही असो काय फरक पडत नाही आपल्याला. इथे आपल्याला बघितलं आपण हा 3/3 चा आहे, हा 3/3 चा आहे. सो काय टेन्शनच नाही. ओके, सो इझिली मी या गोष्टी टॅकल करू शकतो. नेक्स्ट a + b दिलाय. ओके, सरळ सरळ ऍडिशन करून दिले 1 0 2 2 2 2 1 1 1 नाही 2 दिलाय. आणि काय दिलाय a - b दिलाय. काय दिलाय भाईचा 1 4 4 4 2 0 आणि -1 -1 2. ठीक आहे, हे दिले आणि फाइंड a and b दिले. फाइंड a and b दिले. ठीक आहे, आता इथे थोडं आहे ना मुलांना कन्फ्युजन होतं की अरे बाबा आता a and b फाइंड करू कसा. काय कठीण नाही आहे ना, काही कठीण नाही आहे. तुम्ही हे इमॅजिन करा जस्ट सायमल्टेनियस इक्वेशन आहे की एक x + y एक x - y. सो मी काय म्हणेन ऍड दिस टू. सो मी काय केलं a + b आणि प्लस a + a - b ऍड केल्यानंतर काय झालं 2a झालं. पण 2a कशाला इक्वल येणार आहे, ह्या दोघांच्या ऍडिशनला. सो 1 + 1 2 4 6 इथे गेलं 6 हे झालं 4 हे झालं 2
हे झालं 0, हे झालं 0 आणि हे झालं 4, कारण ऍड केलेत ना. सो हे झालं 2a ला इक्वल झालं, बरोबर ना. इथे ना इथे लिहितो आता मी इज इक्वल टू 2a. मग आता काय होईल, a काय होणार आहे, 2 तिकडे येऊन जा, 2 डिवाइड करून टाका पूर्ण याला. सो 1 इथे 2 इथे 3 इथे 3 इथे 2 इथे 1 इथे 0 इथे 0 इथे 2. ठीक आहे. सो दिस विल बी युअर a. आता सिमिलरली a जर फाइंड झालाय तर b फाइंड करायला काही कठीण नाहीये, कारण मी आता काय करू शकतो की हा इक्वेशन घ्या किंवा हा घ्या, कुठलाही घ्या. आता इथे काय b पाहिजे ना, तर a प्लस b इज इक्वल टू समथिंग मला माहिती आहे. मग मी काय केलं, b इज इक्वल टू दिस समथिंग मायनस ऑफ a. मग काय दोन मॅट्रिक्स आहेत, सबस्ट्रॅक्ट करून घ्या. याचा आन्सर मला तुमच्याकडून हवा आहे. ठीक आहे, सिंपल आहे बघा, काय कठीण नाहीये. साधे साधे जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचो तशाच पद्धतीने ह्याला पण टॅकल करायचं आहे, काय असं वेगळं नाहीये. त्याच्यामुळे कसं आहे, रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, आरामात सोडवायचं. जमणार तर सगळ्यांनाच आहे, मला याच्या गोष्टीची खात्री आहे. ठीक आहे. सो बी तुम्ही देऊ शकता, तो तुम्हाला हवे तुमच्याकडून. ठीक आहे, नेक्स्ट बघूया काय दिलंय. ए दिलाय 1 2 3 4, बी दिलाय 2 3 4 आणि 5. ओके, आणि काय दिलंय 4a minus 3b plus c is equal to 0. फाइंड c. ठीक आहे. आता इथे सुद्धा मी काय म्हटलं, तुम्ही साधं सायमल्टेनियस इक्वेशन इमॅजिन करा. c काय झालं, 3b minus 4a झालं. काय नाही, 3b काढून टाका. 3b काय येणार आहे, 3 to the 6 9 12 आणि 15. ओके, त्याच्यानंतर 4a काढा. 4a काढून घेतला. 4 8 12 16 काय करा, मायनस करून टाकायचं ना. सो c इज इक्वल टू काय येणार आहे, हे भाई साहेब दोन्ही मायनस झाले. 6 minus 4 2, 9 minus 8 1, 12 minus 12 0 आणि 15 minus 16 minus 1. बरोबर, 9 minus 8 बरोबर, 6 minus 4. सो दिस विल बी युअर c. सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन बघा, काही नाही, 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. फक्त कसं आहे, इथून थोडंसं कन्फ्युजन अवॉइड करा की अरे आता मी काय करू. तुम्ही असंही करू शकता, इथे एक काढला इथे एक काढला, ते तिकडे घेऊन गेलो, पण नंतर ते काय होतं, किचकट होऊन जातं. सो आधीच तुम्ही इक्वेशन सिम्प्लिफाय करून घ्या, हे तुम्हाला सोडवायला सोपं पडेल. ठीक आहे. सो हे झालं. अजून बघूया काय दिलंय बघा. हा जरा चांगला आहे क्वेश्चन, जरा लेवलचं दिलंय. 4 1 3, हा a दिलाय इज इक्वल टू -4 8 4 -1 2 1 -3. फाइंड a असं दिलेलं आहे. सो फाइंड a ज्यावेळी मला दिलेला आहे, मला आता माहिती हा a अननोन आहे. आणि आता ह्याची ऑर्डर बघा, ह्याची ऑर्डर पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणते, तुम्ही थोडा विचार करताना असं केला पाहिजे बाबा ह्याची ऑर्डर काय, तर 3x1 आहे. म्हणजे आता बघा 3x1चं एक मॅट्रिक्स, एक a मॅट्रिक्स ज्याची मला ऑर्डर माहित नाही, त्या दोघांचं प्रोडक्ट मला एक मॅट्रिक्स देतो जो 3x3 आहे. म्हणजे पहिली गोष्ट, ह्यांचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी ह्याच्या ऑर्डरला इथे 1 पाहिजे आणि हा 3 आणि हा 3 मिळून मला कळतंय की इथे 3 पाहिजे. म्हणजे a ची ऑर्डर काय झाली, 1x3. म्हणजे तो असा काहीतरी येणार आहे, 1 2 3 अशा पद्धतीने काहीतरी येणार आहे. ठीक आहे. मग जर असं असेल तर एक लक्षात घ्या, 4 1 3 आणि ज्यावेळी असा x y आणि z लिहूया, तर तो मला रिझल्टंट काय देतोय, तर -4 -1 -3 8 2 6 4 1 आणि 3. जर मला हा रिझल्टंट भेटतोय तर एक लक्षात घ्या की मी जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळी मी मेजरली काय करतोय, किंवा एखादा रो एखादा कॉलम सोबत मल्टिप्लाय करतो. आता विचार करा की मी जर प्रत्येक वेळा मगाशी मी रो मिळवले, एक रो मिळवला, आता मी म्हणतो मी कॉलम वाईज जातो. हा कॉलम मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल, हा कॉलम मला मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल हे सांगा. तर ह्याचं आणि ह्या सगळ्यांना मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे, x ने मला 1 2 आणि 3 मल्टिप्लाय केलं की हे भेटेल. मग विचार करा x ची व्हॅल्यू काय असावी, काय असली पाहिजे की जेणेकरून मला इथे -4 इथे -1 इथे -3 भेटेल. तर x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, -1. जर x ची व्हॅल्यू -1 असेल तरच तो 4 × -1 1 × -1 3 × -1 हा मला भेटून जाईल. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या. आता इथे ऍडिशनचा काही इथे संबंध येणार नाही, कारण सिंपल गोष्ट आहे की आपल्याला इथे दुसरं काय आहेच नाही. डायरेक्टली मल्टिप्लाय करा, विषय संपला. नाही तर काय होईल, इथे पण मल्टिप्लाय करत बसला तर कठीण होईल. एक एलिमेंट तिघांना मल्टिप्लाय होतोय, लक्षात घ्या. सो तिथे ऍडिशनचा काही प्रश्न येणार नाहीये, डायरेक्टली मल्टिप्लाय होऊन हे जागेवर तसं थांबणार. ओके. सो हे झालं. त्याच्यानंतर आता हा जर y पकडला मी, ठीक आहे, हा y जर मी इथे पकडला तर काय होणार आहे, 8 कधी भेटेल, ह्या 4 ला मी काय मल्टिप्लाय करू, 2 इथे 2 इथे 2, म्हणजे 100% हे काय झालं बाई, इथे मला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे y ची व्हॅल्यू काय झाली, 2 झाली. आणि इथे z ची व्हॅल्यू काय होणार आहे बघा, मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालं असेल, z काय असला पाहिजे 1.
सो 1 2 1, सो ए काय झाला, ए इज नथिंग बट -1 2 आणि 1. दिस विल बी युअर फायनल आन्सर. ओके, आता याच्यामध्ये एक गंमत अशी होऊ शकते की ह्या 2 च्या ऐवजी जर असं असतं, हा कॉलम असा असता 8 3 6, तर प्रॉब्लेम काय झाला असता की वाय पहिला काय बोलला असता की 2 होतो, दुसऱ्यांदा वाय काय बोलणार मी काय झालं पाहिजे 3 भेटायला, तर पॉसिबलच नाही आहे. मग 6 साठी मी 2 होतो, म्हणजे त्याला कॉन्फ्लिक्ट झाली, यांच्यात भांडणं झाली की हा मला अख्खा जो कॉलम आहे तो भेटतच नाहीये. आणि भेटत नाही इन द सेन्स काय झालं की प्रॉब्लेम असा होऊन गेला की ह्याच्यामुळे इश्यू झाला, म्हणजे ह्या 3 मुळे मला इश्यू झाला. तर अशा वेळी काय बघायचं, देर इज नो सच ए. ठीक आहे, देर इज नो सच ए म्हणजे ए असा ए अस्तित्वातच नाहीये जो मल्टिप्लाय केल्यानंतर मला हा कॉलम देईल. ठीक आहे, हा कॉलम देईल. ओके, बाकी तर हा ऑब्व्हियसली आहेच, आपण फाइंड केला, पण याच्यासाठी सांगतो. कसं होतं, बरेच वेळा मुलं ऍडजस्टमेंट करून काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात, जे की चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया अजून काय आहे. एक लास्ट क्वेश्चन एक बघून घेऊ म्हणजे एंड करूया लेक्चरला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5, ए इज इक्वल टू ए बी मायनस बी ए. ठीक आहे, बी इज इक्वल टू सी डी मायनस डी सी. ओके, फाइंड इफ ए एंड बी कम्यूट और नॉट. ओके, आता बघा ही कन्सेप्ट थोडीशी तुम्हाला लक्षात आली पाहिजे की ए एंड बी कम्यूट कधी करतात, तर बाबा ए बी इज इक्वल टू बी ए अशी जर केस असेल तर मी काय म्हणतो दे कम्यूट. ओके, आणि जर ए बी इज इक्वल टू मायनस बी असेल तर मी काय म्हणतो अँटी कम्यूट. ओके, आणि हे असेल तर काय म्हणतो मी कम्यूट. सो सिंपल गोष्ट आहे बघा, जर मला त्याने विचारले ए एंड बी कम्यूट करतात की नाही, मला काय करावं लागेल, ए बी फाइंड करावं लागेल, त्यानंतर मला काय करायला लागेल बी ए फाइंड करावं लागेल, आणि मग मला चेक करावं लागेल की येणारे हे 2 मॅट्रिक्स सेम आहेत की नाही. बस दॅट्स इट. So this will be your homework question for today. So you have to tell me this. Okay. So मला वाटतं 2-3 क्वेश्चन मी दिले होमवर्क साठी, मोर दॅन इनफ आहे, काही हरकत नाहीये. सो जेवढं काय आज जे आपण बघितलेल्या आहेत गोष्टी, ठीक आहे, स्टार्टिंग पासून जेवढ्या आपण आज गोष्टी बघितल्या त्या सगळ्या ऑपरेशन ऑफ मॅट्रायसिस वरती होत्या, आणि खास करून त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन हा पार्ट खूप इम्पॉर्टंट होता. लक्षात घ्या, हा पार्ट खूपच इम्पॉर्टंट होता. आपण ते मल्टिप्लिकेशन करून पण बघितलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं पण आहे की स्टेप्स कुठल्या फॉलो झाल्या पाहिजेत आणि कशा फॉलो झाल्या पाहिजे. ठीक आहे, सो तो एक महत्वाचा पार्ट होता. बाकी जे काही नोट्स वगैरे दिलेला आहे त्या सगळ्या नोट्स आहेत तशा मला तुमच्या बुकमध्ये दिसल्या पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो मला वाटतं हे मोर दॅन इनफ आहे. सगळ्या नोट्स झाल्या थिअरी. ओके, हे पण नल मॅट्रिक्स झालंय, प्रॉपर्टी झालं, कॅन्सलेशन लॉ झालं, पॉलिनॉमियलची पण गोष्ट झाली. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके, सो लक्षात ठेवा की महत्वाचं काय आहे की मल्टिप्लिकेशनचा पॉईंट आज खूप इम्पॉर्टंट होता, आणि त्याच्यासोबत भरपूर नोट्स आपण बघितले आहेत. कारण ह्या गोष्टीचे छोट्या नोट्स आहेत ना की नल मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज नल मॅट्रिक्स इटसेल्फ, किंवा एनी आयडेंटिटी मॅट्रिक्स इन मॅट्रिक्स इज द मॅट्रिक्स इटसेल्फ. सो ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत या पुढे जाऊन भरपूर इम्पॉर्टंट ठरतात. कारण काय, मॅट्रिक्स मध्ये बरेच क्वेश्चन आहे ना, असं तुम्हाला असं डायरेक्टली सोडवायला येत नाही, तुम्हाला प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन येतो. तर प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन म्हटलं ना तर तुम्हाला प्रॉपर्टी तर माहिती पाहिजे. कारण कसं आहे, सिम्प्लिफिकेशन तुम्हाला आठवत असेल तर बघा, रिझनिंग मध्ये आपण गोष्टी कशा लिहायचो, तर कधी आपण कम्युटेटिव्ह लॉ, कधी डिस्ट्रीब्युटिव्ह, कधी असोसिएटिव्ह वापरून त्याला सिम्प्लिफाय करायचो. आपण जोगाडू मेथड काढली होती की ट्रूथ टेबल काढा आणि आपण फायनल आन्सर काढा, पण बेसिक ती मेथड फॉलो कशी करायची होती की सिम्प्लिफाय करून. सेम मॅट्रिक्स मध्ये कंडिशन आहे की मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला सुद्धा अशा गोष्टी येतात टू व्हेरीफाय दिस थिंग ऑर दॅट थिंग. मग त्यावेळी तुम्ही स्वतःहून एखादं मॅट्रिक्स डिफाईन करणं हे तेवढं इफेक्टिव्ह नाहीये, लक्षात घ्या. कारण काय, तुम्ही डिफाईन केलेलं मॅट्रिक्स एखाद्या वेळी स्पेशल केस म्हणून वर्कआउट होईल, आणि म्हणतात ना जिथं सॅटिस्फाय होत नाही तिथं गोष्ट सॅटिस्फाय होऊन जाईल. सो आपण असं इमॅजिन नाही करू शकत की ए हा आहे बी हा आहे म्हणून आपण ह्या दोघांचं काहीतरी ऑपरेशन करूया आणि मला काहीतरी फायनल आन्सर भेटेल, अजिबात नाही, त्याचा उपयोग नाही. म्हणून त्याच्यामुळे कसं आहे की प्रॉपर्टीज पार्ट असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो आपण उद्या पण ह्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण कंटिन्यू करूया, पण जेवढा दिलेला होमवर्क आहे तो करा, प्रॉपर सगळ्या लेक्चरचे नोट्स कम्प्लीट करा, नोट्स पाठवा सुद्धा. तोपर्यंत चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.